व्यंकू महाराज, तुम्ही असं का म्हणाला तो की विठुराया माझ्यावर रागवलाय? महाराज, अहो तुम्ही जोडलेली माणसं विठुरायाच्या रूपात आपल्या मदतीसाठी येत आहेत की हो. इंदू, अगदी बरोबर बोलतेस पातू. म्हणजे मी तुझ्यासारखी किंवा व्यंकट भाऊजींसारखी श्रद्धाळू नाही, पण आत्ताच तुझं बोलणं मला पटलंय. आई हे सगळं ठीक आहे, पण त्या नालायक लोकांनी आपल्याला घराबाहेर काढलंच ना. फार चुकीचे वागलेत ते. मला खरंच चुकीचं वागलेत ते. आधू, तू आपल्या जमिनीच्या कागदपत्रांचा काहीतरी शोध घेत होतास ना? काय झालं त्याचं? अगं हो नारायणीताई, मी तालुक्याला गेलेलो त्याच्यासाठी. तर तिथे मला कळलं की वाडीकरांनी दिग्रसकरांना जी जमीन दिली ना, त्याचं काही नोंदच नाही दफ्तरात. पण इतके दिवस जमीन तर आपल्याच ताब्यात आहे की आता. अगं आई, ते सगळं मौखिक होतं ना. पण आणि त्याचाच फायदा घेतात हे लोक. मी तुम्हाला सांगते, ताटावरती बसली अन्न हातात आहे. श्रीकला आणि पोपट त्या दोघांना कधी पण सुख लाभणार नाही. मग नाही तर काय. त्या श्रीकलेला आपण एवढी माया लावली आणि त्या बदल्यात तिने काय केलं? हे असे पांग फेडले. व्यंकट भाऊजी, हा, नाही म्हणजे इतके दिवस तुम्हाला सांगीन सांगीन म्हणत होते, पण मामंजींचे काही कागदपत्र मी देवघरात काढून ठेवले होते. काय? त्याच्यात तो कागद असेल का? आता बाबांनी जमिनी संदर्भातला एखादा कागद त्यात ठेवला असेल तर कल्पना नाही. मग खर तर ती कागदपत्र पाहायला पाहिजे ना आपण. पण आता कशी पाहणार? पोपट आणि श्रीकला आपल्या घराच्या कुंडलीवरती थान मांडून बसलेत. कसं करणार आपण? खरंय, अवघडच होऊन बसले की. मोठे बाई, तुम्हाला नक्की वाटतं की देवघरात ते कागदपत्र असतील? हा, म्हणजे मीच ठेवली ती माझ्या हातानं, पण आता मिळवायची कशी ती? काहीतरी ते ग्रम लावावं लागणार. मी काही करून ते कागदपत्र मिळवणार. ए श्रीकला, कुठल्या विचारांमध्ये घडून गेलीस ग? हा, काय विचार कसले करतेस? तो पेपर कुठला आहे? हा कागद पाहता? आपल्या आजोबांनी त्या इंद्रणीच्या बापाच्या सह्या घेतल्या होत्या यावर. मजबुरीचा फायदा. तुला सांगतो श्रीकला, आमच्या तीर्थरूपांनी लोकांच्या अडीअडचणीचा फायदा घेत 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 या अख्ख्या गावावर राज्य केलं होतं. स्वप्नाचा बाप म्हणजे इंद्रायणीचा आजारी होता बिचारा. तेव्हा त्या मजबुरीचा फायदा घेत
कोऱ्या पेपरवर सह्या घेतल्या होत्या. हं? अख्खी जमीन लिहून घेतली होती. इतकंच नाही, दिग्रसकरांना जी जमीन गहाण दिली होती ना, ती सुद्धा लिहून घेतलीये. तुम्हाला काय वाटतं आता ही जमीन आपली झाली? ऑलरेडी आपली झालीच आहे. कसं आकलून दिलं? हा, पण ही जमीन आपल्याच नावावर ठेवणं हे काही सोपं काम नाहीये बाबा. काय बोलतेस तू? खरं तेच सांगतेय मी बाबा. आता काय प्रॉब्लेम झालाय? इंद्रायणी सोपान वाडीकर सगळे दिग्रसकर एका बाजूला आणि ती इंद्रायणी एका बाजूला. मी सांगते बाबा, ती पोरगी शांत बसणाऱ्यातली नाही. काही ना काहीतरी नक्की करणार ती. ओ मेन मॅडम, एवढं इथं लांब किशेच्या मळ्यावर कशाला बोलवलं? तसंच काही अर्जंट कारण असल्याशिवाय बोलवणार आहे का ती? अगं मी सहज विचारलं. अरे पण सहज कसं बोलू शकतोस तू मेन माणसाबद्दल? अगं हिंदू आहे, आपण रेग्युलर अरे, विचारतो की नाही? कसं सगळं सांगून यायचं का अरे मग? काय सुरू आहे? काहीतरी महत्वाचं सांगायला बोलवलंय ना इथं. काय आहे? सॉरी, काय महत्वाचं सांगायचंय? ऐका, आपल्या गोपाळनी आत्महत्या नाही केली. म्हणजे त्याचा खून झालाय. काय? कोण? गोपाळ. गोपाळ. पप्प्या, हिंदू, अगं कसं शक्य आहे? अगं पोलीस स्वतः म्हणाले की आत्महत्या. हिंदू, तुझ्याकडे काही पुरावा आहे का? आहे पप्प्या. मला इन्स्पेक्टर गुलाब भोसलेनी हे सगळं सांगितलंय. गुलाबराव म्हणजे तोच ना ज्याने मिटकरला कस्टडी मध्ये मारलं? हो, तोच. आणि हे सगळं त्या श्रीकलाने केलं. या बाईनं स्वतःच्या नवऱ्याला मारलं. या बाप लेकीना ना मी सोडत नसतो. हिंदू, पप्प्या, पप्प्या शांत हो, पप्प्या. पप्प्या, अरे काय सुरू आहे तुझं? हिंदू, अगं गोपाळच्या खुनाचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. म्हणून कायदा हातात घेणार आहेस? टाक ते खाली. टाक म्हणते ना. आणि पप्प्या त्यांना मारून शिव्या घालून काय गोपाळ दादाला न्याय मिळणार नाही. अरे मग त्यांना कोर्टात उभं करू. हिंदू, अगं जन्मटेप झाली पाहिजे त्यांना. जन्मटेप. माझी तीच इच्छा आहे पप्प्या. त्या दोघांनी आपल्या गोपाळचा खून केलाय हे सिद्ध करायला माझ्याकडे ठोस पुरावे नाहीयेत पप्प्या. आणि त्या इन्स्पेक्टरची साक्ष कोर्ट कितपत ग्राह्य धरणार आहे यावर शंका आहे. रे असं का पण? कारण तो इन्स्पेक्टर स्वतः एका खुनात अडकलाय. मग आता काय करायचंय आपण? श्रीकला आणि पोपटरावच्या लालसेला खिंडार पाडायचं. म्हणजे ज्या कागदाच्या आधारावर त्यांनी आम्हाला घराबाहेर काढले त्या घराचे खरे कागदपत्र आपल्या वाड्यात देवघरातच ते बाहेर काढायचे. अगं हिंदू, पण दारावरती गुंड बसवले त्यांनी. बसवू दे ना मग. फंट्या गँग आहे आपण. काही ना काही मार्ग नक्की काढू. हो पण काय? आपण जेव्हा पण कोणतं काम करायचो ना
तर गोपाळ दादा नेहमी त्यातला लीड करायचा. आत्ता ही गोपाळच मदत करणार आपली. अगं इंदू, कसं शक्य आहे हे? शक्य करावं लागणार. आदू, आपल्याला आत्ताच्या आत्ता एका ठिकाणी जायचंय. चल. आता हो, आत्ताच्या आत्ता चल. इंदू अगं, हे बघ पप्प्या, आम्ही ज्या ठिकाणी चाललोय ते फार महत्वाचं काम आहे. ते झालं की आम्ही तुम्हाला कळू. तुम्ही रेडीच राहा. आज काही करू ते कागदपत्र आपल्याला मिळवायचेच आहेत. हा? ही इंदी चिंदी काहीच करू शकत नाही आपलं, कारण तिची आपण चांगलीच नांगी ठेचली आहे. हे तुला आठवतं का, आपण घरात आलो तेव्हा तिचं थोबाड बघितलं का? एवढंच झालं होतं. हलकी माणसं खूप लवकर हवेत जातात म्हणे, असं जग म्हणतं. मी नाही. तुम्ही अशी चूक करू नका बाबा. आठवतंय ना, ती इंदी लहान असताना तुमच्यासारख्या पॉवरफुल माणसाला कसं मातीत घातलं होतं तिने? तिला त्याची किंमत मोजायला लावली आम्ही. आपण तरी सुद्धा तिला अंडर एस्टिमेट करू नका. ती पोरगी गप्प बसणाऱ्यातली नाहीये. अगं, तिचं हक्काचं घर, हक्काची जमीन सगळी आपल्याकडे आहे ना. तिच्या बापाने जी जमीन आपल्याकडे गहाण ठेवली त्याचे कागदपत्र आपल्याकडे आहेत. आणि तिच्याकडे तीच जमीन सोडवल्याचे कागदपत्र आणि पुरावे असतील तर? असलं शक्य आहे, काही होऊ शकत नाही. कशावरून? व्यवहार किती जुना आहे तो. हा? ते दिग्रसकर कुठे शोधणार आहेत हे कागदपत्र आणि कसे शोधणार आहेत? तेच रंजले गांजलेत, उतरकऱ्यासारखे मंदिरामध्ये राहत आहेत. ते आपलं काहीही करू शकत नाही. दॅट्स ऑल. त्या दिग्रसकरांना हलक्यात घेण्याची चूक तुम्ही करू नका बाबा. जर या वाड्यात आपल्याला कायम स्वरूपी राहायचं असेल ना, तर ह्या वाड्याचे एकूण एक कागदपत्र आपल्याकडे हवे. हे बघा, ह्या एका गहाणपत्राशिवाय आपल्याकडे एकही कागद नाहीये. श्रीकला, हे बघ, हे रिकामं टेन्शन घेऊ नकोस आणि आम्हाला तर त्याहून देऊ नको. अरे किमान आपल्याकडे हा कागद म्हणून एवढा तरी प्रूफ आहे. त्यांच्याकडे काहीच नाही आहे. इज दॅट क्लिअर? हा, रिंग वाजली. सत्य आहे. हा कोणाचा नंबर आहे? हा तर हॅलो. हॅलो, मी डॉक्टर भोगावकर बोलतोय. तुम्ही डॉक्टर गोपाळ यांचे मिसेस आहेत का? हो, मी श्रीकला. श्रीकला, मी परदेशात होतो, त्यामुळे डॉक्टर गोपाळ यांनी आत्महत्या केली हे मला कळालंच नाही. हो ना, खरंच माझ्या गोपाळने आत्महत्या केली. हो, मी समजू शकतो तुमच्यावर दुःखाचं आभाळ कोसळलंय. तो आमच्या मुंबईच्या हॉस्पिटलला जॉईन होणार होता, पण नंतर त्यांनी गावी राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मला वेळोवेळी मदत केली आणि आता माझी इच्छा आहे की मी त्याला मदत करावी. मला तुम्हाला भेटायचंय. भेटता येईल का? म्हणजे तुम्ही घरीच आहात का? हो हो. ठीक आहे, मी आज येऊ शकतो तुम्हाला भेटायला? हो, चालेल ना. ठीक आहे,
भेटूया. गोपाळला मदत करायची इच्छा आहे म्हणे. करा, मला काय फरक पडतोय. कोण येतंय म्हटलीस तुला भेटायला? पण मी काहीच म्हणाले नाही तुम्हाला बाबा. श्रीकला, ह्या पोपटराव लांडगेंना किडिंग, लाफिंग, जोकिंग, विनोद हे असले फालतू प्रकार चालत नाहीत. विचारलेल्या प्रश्नाचं सरळ उत्तर द्यायचं. कोण येतंय तुला भेटायला? डॉक्टर भोगावकर. पण इंद्रायणी, तुम्ही माझा नंबर कुठे मिळवलात? डॉक्टर प्रिया त्यांनी दिला. निमणीच्या हॉस्पिटलमध्ये त्या कामाला होत्या ना. लकीली मी तालुक्याच्या हॉस्पिटललाच आलेलो म्हणून भेट झाली. आय नो की तुमचं स्केड्यूल खूप बिझी असणार आहे, त्यातूनही तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात. खरंच थँक्यू. थँक्यू म्हणू नका. खरं तर डॉक्टर गोपाळ मला लहान भावासारखा होता आणि त्याचं असं तडकाफडकी जाणं मला पटत नाही. आम्हाला सुद्धा. पण जिच्यामुळे गेलाय तुम्ही तिच्याशीच बोलत होतात. श्रीकला, पण ती तर फोनवर खूप इमोशनल वाटत होती. ती काही वाटू शकते. नानाकाला ठासून भरल्यात तिच्यामध्ये. पाताळ यंत्रीय डॉक्टर ती. डॉक्टर गोपाळला न्याय मिळवून देण्यासाठी मला जितकी मदत करता येईल मी तितकी करेन. आम्हाला माहित होतं हे. फक्त करायचं काय मला ते सांगा. सांगते. पप्या, मोनिका, डॉक्टर भोगावकर आपली मदत करायला तयार आहेत. तुम्ही पण तयार राहा. डॉक्टर, काय झालं? कशाला? काही झालं नाहीये बाबा. डॉक्टर गोपाळच्या बायकोला मदत करण्यासाठी येतोय तो. मोठा डॉक्टर आहे, न्यूरोसर्जन आहे. मुंबईला खूप मोठं हॉस्पिटल आहे त्याचं. गोपाळ आहे ना, त्याच्या हॉस्पिटलला जॉईन होणार होता, पण तो ढगात गेला ना. त्या डॉक्टरला त्याचं वाईट वाटतं म्हणून तो खास मला भेटायला येतो. अनोळखी माणसापासून 4 हात लांब राहावं शहाण्या माणसाने. काय त्या डॉक्टर फिक्टरला भेटायची गरज नाहीये, सांगून ठेवतो. बाबा, मी जर भेटले नाही ना तर नसते संशय निर्माण होतील. त्यामुळे मला त्याला भेटावंच लागेल, कारण अजूनही मी कागदोपत्री त्या डॉक्टर गोपाळची बायको आहे. ठीक आहे, पण जरा सावध. मुंबईचा माणूस आहे तो. शिवाय आम्ही घरी नाहीये. कशाला काळजी करताय बाबा? मी श्रीकला आहे. अशा भल्या भल्यांना पुरून उरली आहे. हा डॉक्टर काय चीज आहे? नमस्कार. कोण तुम्ही? काय काम आहे तुमचं? काय रे, गॉगल लावून उभं राहून शायनिंग मारण्याचे पैसे देते तुला? कोणालाही कशाला घेऊन येतोस इकडे? हो मॅडम, काय काम आहे? ते दिग्रसकरांचं घर. हे बघा, इथे कोणी दिग्रसकर राहत? श्रीकला,
हे डॉक्टर भोगावकर, आपला गोपाळ यांच्याकडेच जॉईन होणार होता, यांच्या हॉस्पिटलमध्ये. त्यांना गोपाळच्या बायकोला तुला भेटायचं होतं. गोपाळ, गोपाळ विषय कळलं का? आत यावं का आम्ही? आत यावं का आम्ही? पाहुणे आलेत ना. हो सॉरी, मी ओरडले ना तुमच्यावर. खरंच सॉरी. गोपाळ खूप सांगायचं हो तुमच्याविषयी मला. गोपाळची आठवणच आली अचानक. या ना या. गोपाळ मुंबईत आला असता तर जिवंत असता. असो, पण इथं राहून पण त्यांनी खूप मोलाचं काम केले. तो फार उत्तम डॉक्टर होता, अतिशय ब्राईट फ्युचर असलेला. डॉक्टर, तुम्ही उभे का? प्लीज बसा ना. हा, तुम्ही बसा, मी पाणी आणते तुम्हाला. हे तुझं घर राहिलेलं नाही हा. जास्त लचलच करू नकोस तू. त्यांच्यासाठी हे गोपाळचं घर आहे. तू गोपाळची बायको आहेस. तुझं सांत्वन करायचंय त्यांना. माहितीये मला. मग वाग तशी. माझा तोंड उघडायला लावू नको श्रीकला. डॉक्टर साहेब, नमस्कार. डॉक्टर साहेब, गोपाळ गेल्याचं आम्ही तुम्हाला कळवणार होतो, पण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नाही मिळाला हो. डॉक्टर, गोपाळ बद्दल कसं कळलं तुम्हाला? मी निमनी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्याला भेटायला, आणि तिथून त्याला हे घड्याळ आणलं होतं मी. डॉक्टर साहेब, पण अहो आता हे घड्याळ घालण्यासाठी गोपाळच नाही राहिला. श्रीकला, हे प्लीज तुमच्याकडे राहू द्या. थँक्यू. तुमचं लग्न झाल्याचं सांगितलं होतं त्याने. खूप खुश होता तो. पण त्या विधात्याला बघवलं नाही आमचं सुख. घेऊन गेला माझ्या गोपाळला. माझा गोपाळ. मायो मायो, आमच्या देवघराची काय अवस्था केली यांनी. विठुराया, माफ कर या राक्षसांना. देवा, जे काम मी करायला आले त्यात मला यश दे. विठुराया, पाठीराखा.
गोपाळ सुसाईड करायचं वाटलं नाही कधी. आम्हालाही नव्हतं वाटलं, पण गोपाळने आत्महत्याच केलीये. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये तसंच आलं. हो का? गोपाळ गेला आणि माझ्या जगण्याचा आधारच गेला हो. त्याच्याशिवाय मी एक एक क्षण कशी जगते ना, हे फक्त माझं मला माहिती. तुम्हाला सांगू डॉक्टर, अजूनही आपल्या समाजात विधवांना जगणं खूप कठीण आहे. खूप कठीण आयुष्य असतं त्यांचं. गोपाळने तर त्याने काही आर्थिक नियोजन सुद्धा केलं नव्हतं. आपल्यानंतर आपली बायको कशी जगेल, ती काय करेल, कसलाच विचार नव्हता करून ठेवला. ना कसला विमा काढला, ना कोणती FD करून ठेवलेली, काहीच नाही. आता फक्त त्याने जे माझ्यावर प्रेम केलं ना, त्याच आधारे जगावं लागेल. डॉक्टर, तुम्हाला उशीर होत असेल ना? इंद्रायणी ताई, डॉक्टर निघतायत. उशीर होतोय ना त्यांना, चहा वगैरे नका करत बसू. तुम्ही काळजी करू नका. तुमचं घराणं आहे दिग्रसकरांचं घराणं आहे. विठुरायाची सेवा तुम्ही कायम करत आले आहात. तुम्हाला तो बळ देईल. डॉक्टर साहेब बरोबर आहे, पण आर्थिक मदत सुद्धा. हे बघा, मला जेवढे शक्य होईल तेवढी मदत मी नक्की करेन. डॉक्टर, तुम्ही साक्षात विठुरायाच्या रूपातच आज इथे आला आहात. खरंच. माझे सासरेत ना? व्यंकू महाराज. हा हा, तेच. मला ना हरिपाठ ऐकवतात ते. मन शांत होऊन जातं, बरं वाटतं खूप. या श्रीकलाची अशी घाणेरडी नाटकं किती वेळ बघावं लागणार. इंदे, अगं काम झालं की नाही? इंदू, अगं कधी होणार रे तुझं काम? आता ही घालवलं आम्हाला इकडून. भोगावकर सर, तुम्ही भेटायला आलात, खरंच बरं वाटलं. येत चला. काय की गोपाळची माणसं भेटायला आली ना की बरं वाटतं. वहिनी, अहो तुम्ही सावरा आता स्वतःला, आणि काही लागलं तर आम्हाला सांगा ना. कधी हाक मारा बरं आम्हाला. खरंय तुमचं पप्या भाऊजी, सगळी सोंग घेता येतात, पण पैशाचं सोंग नाही घेता येत ना हो. काय करणार? ते तुम्ही आर्थिक मदतीचं काहीतरी म्हणत होतात ना डॉक्टर? अरे हो, सॉरी, विसरलोच मी ते. डॉक्टर साहेब, याची आता खरंच गरज वाटत नाही, नाही का श्रीकला वहिनी? हो, बरोबरच बोलतात पप्या भाऊजी. मला नको. अहो, असं काय म्हणताय? गोपाळसाठी या. तुम्ही गोपाळचं नाव घेतलं ना म्हणून घेते हा मी. गोपाळ जिथून कुठून पाहत असेल ना, खूप खुश असेल तो आता.
माहितीये मला. थँक्यू सो मच. बरं ठीक आहे श्रीकला, काही लागलं तर फोन करा. नक्की. पप्या भाऊजी, डॉक्टरांना उशीर होत असेल ना, तुम्ही सोडून येता का त्यांना प्लीज? हो. येतो मी. इंदू अगं कुठेस तू? आता जावं लागतं बाहेर आम्हाला. आम्ही जरा काय बाहेर जायचा विचार केला तर घुस घरात. इंदे चिंदे, हे तुझ्या बापाचं घर आहे का घरात घुसायला? कशाला आली ती? कशाला आली होती? काय विचार केला होता? काय विचार केला होता? मी विठुरायाची मूर्ती घ्यायला आले होते पोपटराव. खोटं बोलू नकोस, खोटं बोलू नकोस. बघा जीवानीशी मारील. मी खरं सांगते, मी विठुरायाची मूर्ती घ्यायला आले होते. तुम्ही सोडा मला. मी तुला आता जित्ता सोडणार नाही. असा खड्डा खोदेल आणि जित्त काढील त्याच्यामध्ये तुला. काय 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 तमाशा करताय तुम्ही? जरा हळू बोला. मी तमाशा करतोय. मी तमाशा करतोय. तू दाखव तू काय करतो. डॉक्टर साहेब, तुमच्या सहकार्याबद्दल खरंच धन्यवाद. मोनिका, त्यांना सोडून येशील का? मी एकटी? अगं टेन्शन नको घेऊ, आपले कार्यकर्ते उभे आहेत सपोर्टला. चला. येतो. डॉक्टर साहेब, थँक्यू सो मच डॉक्टर. तुम्ही आमच्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतली. खरंच थँक्यू. डोंट से थँक्यू. मी म्हणालो ना, डॉक्टर गोपाळ माझ्या भावासारखा होता. काकांना भेटायचं होतं तुम्हाला. हा, मला पण. कुठे आहेत ते? व्यंकू महाराज, राम कृष्ण हरी. व्यंकू महाराज, विठुराया तुम्हाला हे सगळं सहन करण्याची शक्ती देव. गोपाळबद्दल जे काही मला कळालं ते फारच भयानक आहे. एक चांगला आणि उत्तम डॉक्टर आपल्यातून गेला. त्याची मर्जी असते सगळी, आपण फक्त सामोरं जायचं. हिंदू अजून आली नाही. टेन्शन यायला लागले बघ आता. होणार आहे. महाराज, येतो मी. तुम्ही आलात, मला खरंच खूप आधार वाटला. चला. इंदू आलीच नाही का अजून घराबाहेर? नाही. अरे तुम्ही असं कसं काय सोडून येऊ शकता तिला? अरे ती म्हणली की तिचं काम झालं की ती मागच्या दरवाजाने पळ काढेल म्हणून. अरे पण ती नाही आली अजून. मी केव्हापासून इथं मंदिराजवळच उभा आहे. आदू पोपटरावच्या हातात तर सापडली नसेल ना? कशाला घुसली ती घरात? ए शिकायला लक्ष कुठं आहे तुझं? बघ जी घरात घुसली ती ही. काय काय इंद्रायणी, इकडे काय करतेस तू? सांग ना, कशाला आली होती सांग. किती वेळ सांगू तुम्हाला? मी देवघरात विठुरायाची मूर्ती घ्यायला आले होते. ए इंद्रायणी, जास्त नाटकं करू नकोस तू. बऱ्या बोलानं सांग, काय करत होतीस तू देवघरात? अगं चोरीच करायला आली असेल ती. अगं ए इंदे, लाज नाही वाटत का असं दुसऱ्याच्या घरात घुसताना? हा? तुम्ही बोलताय हे पोपटराव? ए
माझ्या बाबांशी नीट बोलायचा. श्रीकला सूनच नाही या घराची. या घरात काय आहे काय नाही याची खडन माहिती आहे तुला. काय करणार होते ग मी देवघरात? काय चोरू देवघरातून? माझ्या विठुराची मूर्ती घ्यायला आले ग. बस, मला तुझं विठू पुराण ऐकायचं नाही. एवढं समजतेस आम्हाला? बऱ्या बोलानं सांग, काय करत होतीस तिथे? हे बघा, तुम्ही मला 100 वेळेस जरी विचारलं ना तरी मी हेच सांगणार आहे की मी माझ्या विठुराची मूर्ती घ्यायला आले होते. ही अशी नाही ऐकणार आहे बाबा. हिची ना मी आता वरातच काढते. अख्ख्या गावातून ना फरफटत नेते आता तुला. नाही, जगालाही कळू दे ना. दिग्रसकरांची कीर्तनकार सून चोर आहे, चोर. श्रीकला चल. हे बघ, अति करू नको. चल श्रीकला, ऐक. काय श्रीकला, नको करू असं. येऊन जा तिला. लोकांना कळू दे, हे दिग्रसकर चोर आणि त्यांची सून सुद्धा चोर. 100% इंदू आतमध्येच अडकली. श्रीकला आणि तो पोपटराव मुलखाचे चत्रेत. त्यांनी इंतीला पकडलं तर नसेल ना? तुम्ही तिला घेऊन का नाही आलात? सोडून कसे काय आलात? पप्पाला असं वाटलं की ती मागच्या दाराने बाहेर पडली म्हणून. वाटणं नाचणं याच्यात फरक असतो ना. तुम्ही बसा नुसते हातावरती हात ठेवून. आता मलाच काहीतरी करावं लागत. घर घुसे, आमच्या घरात चोरी करते, गावभरातून वरात काढते तुझी. कळू दे ना सगळ्यांना, इंदी चिंदी चोर आहे, चोर. श्रीकला सोड त्याला. नाही सोडणार. आमच्या घरात चोरी करताना रंगे हात पकडले हिला. अशी तशी सोडणार नाहीये मी तिला. श्रीकला ग, मी माझ्या विठुरायाला घ्यायला आले होते ग. एका चोरटी विठुरायाचं नाव घेतेस? श्रीकला, ये पा, हे प्रकरण तू वाढवशील ना तर मागात पडेल तुला. काय करशील? हा, काय करशील? अगं, तुझ्या सुनेला आमच्या घरात रंगे हात चोरी करताना पकडलंय मी. अगं मग माफी मागेल ना ती. ए, माफी मागून सोडून द्यायला आम्ही काही दिग्रसकर नाहीये. चूक केलीये ना तर 5 पट किंमत मोजावी लागणार आहे. अगं, आधीच लय वसूल केलंस ग तू आमच्याकडून. आता नको करू प्लीज, असं करू नको ग. देवघराची गोष्ट आमची होती ना, तेच द्यायला आले होते ग मी. या घरातली एकूण एक गोष्ट ही आमची आता, कळलं? तुमची नाही. चोरी करताना रंगे हात पकडलाय तुला. आता वाजत गाजत पोलीस स्टेशनला नेणार आहे मी. माझ्या बाबांना खडी फोडायला पाठवलं होतंस ना तू, आता तुझी बारी आहे. पोलीस स्टेशन, पोलीस स्टेशन. अगं ऐक, हे बघ, मी हात जोडते तुझ्या पुढे. असं करू नकोस. दिग्रसकरांचं खूप नाव आहे का गावात. श्रीकला, नको करू असं. अगं, तेच तर आता मातीत मिळवणार आहे मी. चल श्रीकला, अगं बघ ना, सांगणार हिला काही बोललं, पोलीस स्टेशनला जायचं म्हणते. नको करू ग प्लीज, असं करू नको. हे बघ श्रीकला, आधीच तू हे प्रकरण खूप वाढवलंस. अजून नको वाढवूस प्लीज. आता मी प्रकरण वाढवणार. हिला ना सगळ्यांच्या समोर पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहे मी. श्रीकला, हे बघ, हे प्रकरण वाढवू नकोस. पश्चाताप होईल तुला. काय पश्चाताप? मला होतो. जे वाईट काम करतो ना त्याला पश्चाताप होतो. मला नाही होणार. चोर तर चोर, वरती शिरजोर. श्रीकला, अगं व्यंकू महाराजांची शिष्य आहे ग मी. माझ्यासाठी नाही, त्यांच्यासाठी तर करू नको असं प्लीज. हे हाड, चोरटी सगळ्या गावासमोर वरात काढत आता पोलीस स्टेशनला नेते तुला. अगं नको ना श्रीकला.
श्रीकला ऐक. पोलीस स्टेशनला श्रीकला, जाते. श्रीकला, तिथे गेल्याशिवाय श्रीकला, आपल्याला श्रीकला, निर्णय श्रीकला, घेण्याचं श्रीकला, असं श्रीकला, करते. खूप आई करते. श्रीकला, थांब. अति करू नकोस. अति करशील तर माती होईल. सोड सोड माझ्या सुनेला. नाही सोडणार, सोड म्हणती ना. नाही सोडणार. काय करशील? बघा, व्यंकट दिग्रसकरांना देव मानता ना तुम्ही? हा, बघा त्यांच्या शिष्याला. अहो, आमच्या घरात दिवसा डोळ्यात डाका टाकायला आली होती ही बाई. दागिने पैसे सगळं चोरी करत होती. मी पकडले हिला. चोर, घर घुशी. श्रीकला बास. वाटेल ते आरोप करू नको सिंधूवर. तिला कधी दागिन्यांचा आणि पैशाचा मोह नव्हता. अगं, रंगे हात पकडले तुझ्या सुनेला मी. माझ्या विठुरायाला माहितीये मी का आले होते घरात ते. चोरी करायला आली होतीस तू. मी पकडलंय तुला. चल पोलीस स्टेशनला चल. दिग्रसकरांच्या सुनेचा प्रताप बघा, चोरी करते आमच्याकडे. अहो हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो इंदू अशी मुलगी नाही हो. हो का? इतका आंधळा विश्वास बरा नाही हा मास्तर. उद्या ह्या तुमच्या शिष्याने तुमच्या तोंडासमोर खून केला तरी असंच म्हणाल का? नाही नाही, आमच्या इंदूने खून नाही केला. हा, सरका बाजूला सगळे. चल श्रीकला थांब. ऐक, श्रीकला, श्रीकला थांब ना. थांबायचंच नाहीये का तुला? विषयच नाही. हा काय तमाशा चाललाय? माझ्या घरात चोरी करणार. माझ्याबद्दल बोलायचंय ना, मी बोलते. हे बघ, शेवटचं विचारते. जे काही झालं ते आपापसात मिटवू शकतो ना आपण. नाही. तुला हे वाढवायचंच आहे का? हो, विषयच नाही. चल. श्रीकला, श्रीकला, मी इंदूच्या वतीने मी तुझी माफी मागतो ग. असं नको करू. आधीच तू आम्हाला बेघर केलंस ग. प्लीज असं नको करू. ए, तू बोलत राहा. कानाला ऐकायला ना खूप चांगलं वाटतंय मला. मी बेघर केलंय, मी बेघर केलंय. वा वा वा, हा हा. चल बाजलो. ए, बाज झाला. हे बघ, तुला सोडू व्हायचा होता, उगवलास. पण हे प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये आणण्याची काय गरज होती? गप का तू? हे बघ, मी तुला शेवटचं विचार. गप्पा म्हटलं ना. चल सरक रे. अध्यक्ष, मोठ्या बाई, सोडत नसतेस मी तुला. श्रीकला ऐक. चोरी करतेस का आमच्या अगं, घरी? सर, सर, ही इंद्रायणी दिग्रसकर आमच्या घरी चोरी करायला आली होती. व्यंकट महाराज दिग्रसकरांची शिष्या. माहिती आहे मला, त्या वकील सुद्धा आहेत. मी स्वतः रंगे हात पकडले हिला. झालं तुझं बोलून? बोलू का आता? इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आमचं घर बळकवलंय म्हणून. हीच ती बाई आहे, जबरदस्तीनं घुसून आमच्या घरात राहते. ही आणि हिचा बाप. काय बोलतेस तू? हा, ए घरघुशे, जे खरं आहे ना तेच बोलते. सर, सर, ते घर आमचं आहे आणि ते घर दिग्रसकरांचं आहे. त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे.
ते घर आमचं आहे आणि हा त्याचा पुरावा. आणि हे पेपर्स खरेच बर का, यांच्यासारखे खोटे नाहीत. तुम्ही बघून घ्या. प्रूफ शिवाय बोलायचं नसतं ना श्रीकला. घे पुरावा. सर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, काही हरकत नाही. सर सर तुम्ही पेपर्स का बघताय? मी पकडून आणलेल्या गुन्हेगाराला बघा ना. ही बाई आमच्या घरात दिवसा ढवळ्यात चोरी करत होती, चोरी. तुमचं म्हणणं पटतंय मला. इंद्रायणी चुकल्यात. तुम्ही असं करायला नको होतं. सर खरंच सॉरी, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. म्हणून सरळ घरात घुसायचं. मग नाही तर काय साहेब, तुम्ही ना या बाईला आतमध्येच टाका, त्याशिवाय सुधारणाऱ्यातली नाहीये ही. हे बघा, तुम्ही मला माझं काम शिकवू नका. मी बोलतोच आहे ना त्यांच्याशी. इंद्रायणी चुकल्यात हे मला पटतंय. पण तुम्ही तरी कुठं बरोबर आहात? हे व्यंकू महाराज यांच्यासारख्या सज्जन माणसाला तुम्ही घराच्या बाहेर काढलत. सर त्या घराचं गहाणखत आहे आमच्याकडे. पेपर्स त्यांच्याकडे सुद्धा आहेत. आणि हे कागदपत्राचं काम म्हणजे सिव्हिल कोर्टाचं काम. यात पोलीस काहीच करू शकत नाही. पण हिने आमच्या घरात. घर त्यांचंच आहे, पेपर्स आहेत त्यांच्याकडे. स्वतःच्याच घरात घुसल्याबद्दल कशी अटक करायची त्यांना? सर सर हे बरोबर नाहीये सर. मग ठीक आहे, तुमचे पेपर्स दाखवा आणि चूक ठरवा. श्रीकलाबाई, व्यंकू महाराज आणि डिग्रजकर कुटुंब यांचं या विठूच्या वाडीत काय स्थान आहे हे फक्त मलाच नाही तर संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. तुम्ही त्यांच्याशी रॉंग वागलात. अय आता बोल की, आता का थोबाडाला कुलूप लावून ठेवलंय? अरे बापरे, असले भोकरासारखे डोळे. बघ माझ्याकडं, किती मोठे डोळे करून बघ. माझ्या अंगाला काही भोक पडत नाहीत. मोठ्या बाई. ए आवाज खाली. हा तेच बोलणार होतो मी पण. त्याचं काय श्रीकलाबाई की तुमच्या सगळ्याच गोष्टींकडे आमचं लक्ष आहे. श्रीकला, तुझे पप्पा पोपटराव ते जरी इथं आले नसले ना तरी सुद्धा इन्स्पेक्टर साहेबांचं त्यांच्यावर पूर्ण लक्ष आहे बघ. करेक्ट. अय काय आता कशाला थांबली इथं? काय जेवण आहे? चल निघ. तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही आलात बाबा? काय करणार होतो आम्ही तिथे येऊन? काय करणार होतो म्हणजे? हा, ही सगळी लढाई माझ्या एकटीची आहे.
मी तुम्हाला 1000दा सांगितलं की गाफील राहू नका, गाफील राहू नका. हे सगळं ना तुमच्यामुळेच झालंय बाबा. वा वा, शाबास. श्रीकला, तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना आपल्याला नडला, आमचा नाही. तू त्या डॉक्टरला घरात येण्याची परमिशन दिली, तो त्या हिंदीला घेऊन आला आणि त्या हिंदीने काय केलं हे आपण बघतोच आहे. पण ह्यामुळे तुमची चूक झाकली जात नाहीये. आमच्याकडे बोट दाखवताना एक विसरू नको. एक बोट आमच्याकडे पण अख्खा हात तुझ्याकडे वळतो. तो डॉक्टर ह्या घरात आला आणि हा राडा झाला. जगायला ना पैसे लागतात बाबा. हा, पैसे. तो डॉक्टर आहे ना, तो येऊन आपल्याला पैशांची मदत करणार होता ना, म्हणून त्याला या घरात घेतलं मी. हो का? पैसा पैसा पैसा, तुझा हा पैशाचा छानपण आहे ना, तोच आपल्या अंगाशी आलाय. माझ्यावर आरोप लावू नका पोपटराव. ए श्रीकला, बापाला नावानं पोपटराव म्हणते का? हो, कारण तुमच्या त्या कागदाच्या एका चिटोऱ्यावर तुम्ही दिग्रसकरांची अख्खी जायदाद बळकवायला निघालाय. त्याच चिटोरीच्या जोरावर तू या घरामध्ये उभी आहेस, हे विसरू नको. टेम्पररी, हा, टेम्पररी उभे आहोत आपण या घरात. पण जर परमनंटली उभं राहायचं असेल ना, तर ह्या घराचे एकूण एक कागदपत्र आपल्याकडे पाहिजे. त्या तुमच्या एका कागदाच्या चिटोऱ्यावर काही होणार नाहीये. आता तू आम्हाला दुसरी देत बसणार आहे का? तुम्ही काय वेगळं करताय मग? तुम्ही दोघे कुत्र्या बांधण्यासारखी का म्हणताय? वा, ही आली बघा काळ्या कपड्यातली मांजर, आम्हाला शिकवते. कुत्र्या मांजरासारखं भांडू नका, आम्हाला शिकवायचा प्रयत्न करू नको. आपल्या पायरीने राहायचं, कळलं का? ठीक आहे, कळलं मला. श्रीकला, माझ्या पैशांची काय सोय केलीस ते सांग. पैसा पैसा, नुसता पैसा पाहिजे हिला. हे काय हावरड बाई आहे ही? मी हावरट बाई? पोपटराव, मी जर हावरट असते ना, तर माझ्या स्वतःच्या पदरची पुंजी खर्च केली नसती अर्कासाठी. थँक्यू. हा, थँक्यू सो मच रत्ना, तू इतकं केलंस आमच्यासाठी. पण प्लीज आत्ता पैसे मागू नकोस. मागू नको म्हणजे? का मागू नको? अगं, परिस्थिती काय बघत नाहीयेस का तू? काय चाललंय इकडे? हे बघ, तू थोडे दिवस थांब, मी तुला डबल. मला आत्ताच्या आता पैसे पाहिजे. ठीक आहे, पैसे पाहिजे ना तुला? हा, त्या दिग्रसकरांची तांब्या पितळ्याची भांडी असतील ती घे आणि भंगारात विक, आणि जे काही पैसे येतील ना ते तात्पुरते ठेव तुझ्याकडे. ते भंगार विकून असे कितीसे पैसे येणार आहेत? भंगार सोबत आम्हाला विकते का? नको, त्यापेक्षा त्या भंगार विकलेलं परवडेल. पैसे तरी मिळतील. हे अति करशील ना तर माती होईल तुझी. तसंही तुमच्यासोबत राहून मातीतच चालले ना. ते राहिल्यापेक्षा निघून गेलेलं बरं. मिळतं काय होते? फुकटचं काम करा आणि यांची बडबड ऐका नुसती. या रत्नीचं काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर ही रत्नी आपल्या अंगाशी येईल. आपल्याला ना रत्नाची गरज आहे आता. हा, त्यामुळे हे जे काही तिचं चाललंय ना, सहन करण्याशिवाय पर्याय नाहीये. इंदे, बस. काय झालं मोठे बाई? यावेळी मला इथं का बोलवलं? काय झालं? काय होणार आहे इंदे? आपलं घर गेलं, हाताशी आलेला पोरगा गेला, असं रस्त्यावरती राहायची वेळ आली. अजून काय होणार आहे? हे बघा मोठे बाई, जे झालं ते वाईटच आहे, पण त्याचा किती उश्रमा करणार आहात तुम्ही? माणसानं पुढे काय होणार आहे याचा विचार केला पाहिजे. हे बाई, आता इथं माझ्यासाठी प्रवचन नको करूस तू. कळतंय मला समजा. मला आधी सांग, तू घरातनं निघताना माझ्याबद्दल कुणी काही विचारलं का? मग नारायणीताई, शकुंतला काकी विचारत होत्या तुम्ही कुठे आहेत. मग काय सांगितलंस? मी म्हणलं असतील इथंच कुठेतरी आसपास.
आणि तू घरातनं बाहेर पडली तर तू कुठं चालली हे नाही विचारलं? विचारलं ना, मग मी सांगितलं की ते बचत गटाचं काम होतं म्हणून चाललं. बरं झालं बाई तू सांगितलंस. मोठे बाई, पण तुम्ही मला अजून सांगितलं नाही की तुम्ही कशासाठी बोलवलं मला इथं. महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. म्हणजे तुला आठवते का, म्हणजे ज्या वेळेला तू इन्स्पेक्टरच्या हातामध्ये ते कागदपत्र दिले आपल्या घराचे मंदिराचे, त्यावेळेला श्रीकलानं तुझ्याकडे पाहिलं. कशी पाहत होती ती, आठवते का तुला? तिची अवस्था कशी झाली होती. अरे आतून दाबोदन आणला असणार तिचं आणि तिच्या त्या बापाचं पोपट्याचं. मूर्ख आहेत ती लोक, त्यांच्या लक्षातच येत नाही की खोटाच्या पत्री गोटा हे लिहिलेलंच असतं. आणि समोरनं गोटा आला का तिसऱ्याच माणसाला पुढे करायचं. यासली नासकी माणसं आहेत. आता कुणाला पुढं करणार? त्या रत्नाला? वय तेच वाटतंय मला, म्हणून तर मी तिची वाट पाहते. पण ती बाई हातीच लागत नाही. पण एकदा का ती माझ्या हाती लागली ना, का त्या दोघांच्या विरोधात मी तिला उभं करते बघ. इतकं सोपं नाहीये मोठे बाई. माहितीये ग, अशी कोणतीच गोष्ट सोपी नसते. आता पहा, आपल्याला आपल्या घराचे कागद मिळाले, पण घर मिळालं का अजून नाही ना? मिळणार आहे, पण हा मिळणार आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला वकिलांकडे जायला लागेल. हो, मग कधी जाणार? ते जरा दुसऱ्या गोष्टीतच. हा नाही, मी निंबाळकर वकिलांशी बोलून ठेवलं. ते भेटणार आहेत आपल्याला लवकर. तेव्हा त्यांना भेटूया, मग नियोजन करूया, मग त्या रत्नाकडे पाहूया. हा चालतंय. सर, हे ते कागदपत्र. सांगा काय होऊ शकेल ते. बाजूलाच इतक्या चांगल्या वकिलीनबाई बसल्यात, त्यांनी कल्पना दिलीच असेल ना. कागदपत्र चोख आहेत, कोर्टात निकाल तुमच्याच बाजूने लागणार. पण सर, घराचा ताबा अजून त्यांच्याकडेच आहे. हा, आणि ते ताब्यात ठेवण्यासाठी ते सगळे प्रयत्न करणार. सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, तारखांवर तारखा. त्यामुळे केसचा निकाल लागायला वेळ मात्र लागणार. याचा अंदाज आला होता मला. पण सर, आमचं घर आम्हालाच मिळणार. पण वेळ म्हणजे किती वेळ? कोर्टाची कामं आहेत, प्रोसिडिंगला वेळ लागतो. आत्ता काही सांगता यायचं नाही. अशा वेळी प्रतिवादी तारखा घेत राहतो. पण निकाल तुमच्या बाजूनेच लागेल, खात्री बाळगा. मी लवकरात लवकर पेपरवर्क सुरू करतो. थँक्यू सर. येतो आम्ही. हो या, आणि काही काळजी करू नका. थँक्यू. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेच सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. विठुराया अरे कुठे गेलायस तू? तुझं सगुण रूप जोपर्यंत या डोळ्यांना दिसत नाही, तोपर्यंत जीवाला चैन नाही बघ. अहो, नका इतकी निराश हो. सगळं काही ठीक होणार आहे. बघा ना, इंदूला घराचे कागदही सापडलेत. हळूहळू सगळं नीट होईल. घर मिळेल ग शकू,
पण डोळ्यासमोर जर विठुराया नसेल तर आयुष्यात काही राम नाही बघ. काळजी करू नका, विठुराया येईल परत. चला काहीतरी खाऊन घ्या. इच्छा नाहीये शकू. असं काय करताय? असंच वागत राहिलात तर तब्येत बिघडेल तुमची. चला. प्रत्यक्ष विठुरायांनी येऊन मला दृष्टांत दिला. त्यांनी सांगितलं की त्याच्या भक्ताला त्रास होतोय, पण मी श्रीकलाला त्याचा भक्त समजण्याची चूक केली. त्याला खरं तर इंदूविषयी सुचवायचं होतं, पण मी दादा विठूची वाडी नाही नाही, काय आगाऊ माणूस आहे, कामच करायची नसतात यांना. मोठ्या बाई, अहो तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन नाही सूट होत बघा, आणि मी असताना तर नाहीच नाही. अहो विश्वास ठेवा, आपलं घर आपल्यालाच मिळणार आहे. तुझ्यावरती विश्वास आहे ग, पण आपलं घर आपल्याला कधी मिळणार आहे हे या वकिलांना सुद्धा माहिती नाही. कायद्याच्या गोष्टी आहेत मोठ्या बाई, कोर्टात सगळं सिद्ध करावं लागतं. हे बघा, थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडं. असं कसं? पर्याय आहे की. कसला पर्याय? फोडायचा. तिला जर फोडलं ना त्यांच्यापासून तर गोपाळच्या खुनाचे साक्षीदार तयार होतील. तिने जर कोर्टात साक्ष दिली तर गोपाळला न्याय मिळेल आणि सगळ्या दिग्रसकरांना त्यांचं घर. हे पा, दोघं नालायक खडी फोडायच्या लायकीचे आहेत. त्यांना लवकरात लवकर जेलात पाठवलं पाहिजे. खरंय मोठ्या बाई, पण हे सगळं करायचं कसं? आहो ती रत्ना लय कारस्थानी आहे, साधी सुधी बाई नाही. अशी सहजासहजी आपल्या गळाला लागणार नाही ती.